जालन्यात बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळला। अंबड तालुक्यातील भालगाव रस्त्यालगत भोजने यांच्या शेतात हा बिबट्या आढळला। याविषयी शेतात बकरी घेऊन जाणाऱ्या मुलांनी वन विभागाला माहिती दिली। अज्ञात आरोपींनी बिबट्याला मारून आणून टाकले असून लवकरात लवकर शोध घेतला जाईल असे सांगितले जात आहे। बिबट्याचे शवविच्छेदन झाले असून विल्हेवाट केली जाईल असे जालन्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय तौर यांनी सांगितले। ही घटना कशी घडली ती तुरंत काही माहित नाही। आमच्या घरचे माझे भाऊजाई कापूस झाला म्हणून शेतात आली होती। तिथं त्यांना वास यायला लागला, मग काहीतरी कुत्र वगैरे मेला असं त्याला भास झाला होता। तिथं जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना ते विचित्र दिसत मग रस्त्याने शेजारी दत्ताभाऊ पिराण हे चालले होते, त्यांना आवाज दिला पण भाऊ इथं काय सडलेलं बघा। मग त्यांनी खाली येऊन पाहिलं, तिथं जवळ जाऊन तर त्यांना बिबट्यासारखं आढळून आलं। मग त्यांनी तुरंत मला फोन लावला व मग मी घटनास्थळी आलो। तर इथं माझ्या अगोदर पूर्ण मंडळी जमलेली होती। तुमचं नाव काय? माझं नाव शंकर राजाराम भोजने, शेती गट नंबर किती? शेती गट नंबर 121। अंबड भालगाव रस्त्यावर पुलाच्या नालीखाली मृत अवस्थेत बिबट्या आढळला। आपण काय सांगाल किंवा आपल्याला कशी माहिती मिळाली, काय झालं त्या संदर्भात थोडक्यात सांगाल? कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर बिबट मृत अवस्थेत आहे अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही घटनास्थळी दाखल झालो। तात्काळ त्याचं पंचनामा नोंदवला आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन करण्यासाठी तात्काळ बोलवलं। त्यांनी आल्यानंतर शवविच्छेदन केले आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील कार्यवाही करत आहे। बिबट्या ते मृत अवस्था म्हणजे मारून त्यांना चारी पाय तुटलेले, त्या संदर्भात आपण काय सांगाल सर? पंचनाम्यामध्ये तसं दिसलेलं आहे। पंचनामा करता वेळेस शवविच्छेदन करता वेळेस पण तसं दिसून आलेलं आहे। त्याची चौकशी आता करत आहे। चौकशी पुढे केली जाईल। मला एक सांगा सर, हे सर्व करत असताना जनरली हा बिबट मरून किती दिवस झाला असा एक तुमचा अनुभव? साधारणतः 2 ते 3 दिवस पूर्वी ही घटना घडलेली असावी। अच्छा, आपलं नाव सर? विजयकुमार दौंड, वन परिक्षेत्र अधिकारी जालना। या संदर्भात आपण अंबड पोलिसात गुन्हा दाखल करणार आहात का? याचा गुन्हा वन विभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने दाखल करतं भारतीय वन कायद्यानुसार। कुठं दाखल होता हा गुन्हा? वन परिक्षेत्र कार्यालय जालना। धन्यवाद सर। हे बिबट आहे का वाघ हे आम्हाला माहिती नाही अजून काय आहे म्हणून, पण आम्ही रस्त्याने चाललो होतो, पोर बकऱ्या चारीत होते तर ते म्हणे मामा इथं कुत्र कसं आहे। मग मी गाडी उभा केली आणि पाहिलं। अच्छा, तर ते मला वाघावाने दिसलं। मग मी त्या वन विभागातल्या फोन लावला। अच्छा, हा, मग ते आल्याच्या नंतर कळलं की तुम्ही किती वाजता फोन लावला? 11 वाजता। 11 वाजता फोन लावला का? हो. आणि तुम्ही किती वाजता पाहिले? 15 मिनिटं अगोदर। अच्छा, म्हणजे पावणे 11 ते म्हणजे 10:30 ते पावणे 11 हा, पावणे 11. अच्छा, इकडे कुठे चालले तुम्ही? आणि शेतामध्ये इकडे। अच्छा, तुमचं शेत आहे का? हा, बरं, तुमचं नाव काय? दत्ता पिराने। तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक। सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब। यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत। मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या। आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर। कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648।